नमस्कार साथियो. पॉलिटिक्स नॉलेज स्टेशन या यूट्यूब चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. साथियो, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ लीडर तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या गुजरातच्या दौऱ्यावरती या ठिकाणी आहेत. इथे त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना त्यांनी केलेले जे भाषण आहे ते अतिशय ऐतिहासिक अशा स्वरूपाचं भाषण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांनी या ठिकाणी काँग्रेस पक्षांतर्गत नेत्यांच्या निष्ठेवरती एक प्रकारचं प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे. काय म्हणाले राहुल गांधी या प्रेस कॉन्फरन्समध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना? ते असं म्हणतायत पहा की गेल्या 25-30 वर्षामध्ये काँग्रेस पार्टीने गुजराती लोकांच्या इच्छा अपेक्षा या ठिकाणी पूर्ण करण्यामध्ये काँग्रेस पार्टी सबसेल अपयशी ठरलेली आहे. पुढे ते असंही म्हणतात पहा की काँग्रेस पक्षामध्ये अशी काही लोक आहेत, असे काय 15, 20, 30, 25, 35, 40 लोक असे आहेत की ते पक्षामध्ये राहून भारतीय जनता पार्टीला मदत करतायत. सन्माननीय राहुल गांधी यांनी हे अगदी अचूक अशा पद्धतीचं निरीक्षण नोंदवलेलं या ठिकाणी दिसतंय पहा. खरं तर हे फक्त गुजरात काँग्रेसमध्येच घडतंय का? तर हे फक्त गुजरात काँग्रेसमध्ये घडत नाही, हे संपूर्ण देशामध्ये असणाऱ्या प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये हे घडताना आपल्याला दिसतंय पहा. खरं तर याला काँग्रेस पक्षाने याला वेळीच पायबंद घातला नाही तर या ठिकाणी काँग्रेसचं अस्तित्व हे संघटनात्मक पातळीवरती या ठिकाणी नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरं तर एक सशक्त विरोधी पक्ष म्हणून आज या देशाला काँग्रेसची तितकीच गरज आहे. काल जितकी गरज होती तितकीच गरज आज या ठिकाणी काँग्रेसची देशाला एक सशक्त विरोधी पक्ष म्हणून आहे. मात्र काँग्रेसमधील जी सरंजामशाही वृत्तीची, जी सत्तापिपासू वृत्तीची जी लोक आहेत ती काँग्रेसी विचारधारेला हरताळ फासण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. आणि हे दुर्दैव आहे पहा. हे फार काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवरती हे राहुल गांधींनी नोंदवलेलं जे निरीक्षण आहे ते अतिशय दुर्दैवी स्वरूपाचं आहे पहा. आणि हे फक्त गुजरातमध्ये नाही तर अनेक राज्य काँग्रेसमधील असणारी जी काय समांतर स्वरूपाची जी काय लिडरशिप आहे या समांतर स्वरूपाच्या लिडरशिपनी अनेक राज्ये या ठिकाणी गमावलेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अलीकडे हरियाणाचं आपल्याला उदाहरण देता येईल, महाराष्ट्राचं उदाहरण देता येईल, पंजाबचं उदाहरण देता येईल. विशेष करून हरियाणामध्ये कुमारी शैलजा आणि रणदीप सुरजेवाला यांच्यामधील असणारी जी काय संघर्ष आहे या संघर्षामधून काँग्रेसने हरियाणा राज्य गमावलेलं आहे. पंजाबमध्ये नवजोत सिंग सिद्धू आणि सुनील जाखर यांच्यामधला संघटनात्मक पातळीवरचा असणारा जो वाद आहे या वादातून यांनी पंजाब गमावलं पहा. अलीकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा लोकसभेला असणारा जो विजयाचा जो टेम्पो आहे तो टेम्पो या ठिकाणी विधानसभेला या ठिकाणी टिकवता आला नाही पहा. विधानसभेला काँग्रेसचा या ठिकाणी दारुण पराभव झाला. काँग्रेसचा त्याचबरोबर ती महाविकास आघाडीचा या ठिकाणी दारुण पराभव झाला पहा. आणि यामध्ये काँग्रेसने आपल्या पराभवाचं आत्मचिंतन करण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये एक थर्ड फ्रंट म्हणून उदयाला आलेली जी राजकीय शक्ती होती, अर्थातच 2019 पासून प्रकाश आंबेडकर यांनी उभी केलेली जी वंचित बहुजन आघाडी आहे या वंचित बहुजन आघाडीला बी टीम
काँग्रेसच्या पराभवाचं कारण म्हणून त्या ठिकाणी प्रोजेक्ट करण्यात आलं पहा. खरं तर मीडियामध्ये त्याला त्याच पद्धतीनं प्रोजेक्ट करण्यात आलं. काँग्रेसच्या प्रदेश काँग्रेसमधील नेत्यांनी प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांना भाजपची बी टीम म्हणून त्यांना त्या ठिकाणी प्रताडित करण्यात आलं. पण या ठिकाणी महाराष्ट्रामधील काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवरती दुर्लक्ष केलेलं आहे. काँग्रेसचं संघटनात्मक जे खच्चीकरण आहे हे खच्चीकरण महाराष्ट्रामधील प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं आहे. हे या ठिकाणी दुर्लक्षित करून आपल्याला या ठिकाणी चालणार नाही. आणि हे राहुल गांधी यांनी गुजरात काँग्रेसच्या निमित्ताने जे केलेली जी वक्तव्य आहेत ती अगदी जशीच्या तशी महाराष्ट्र काँग्रेसला सुद्धा या ठिकाणी ते लागू पडत आहेत. आणि काँग्रेस नेत्यांनासुद्धा महाराष्ट्रामधील काँग्रेस नेत्यांनासुद्धा ती जशीच्या तशी या ठिकाणी लागू पडत आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रामधील काँग्रेस पुढाऱ्यांनी दुसऱ्याला खरं तर ए टीम बी टीम म्हणून या ठिकाणी वेळ घालवण्यापेक्षा स्वतः पक्षाची एकनिष्ठ राहून संघटनात्मक बांधणीकडे आणि काँग्रेस पक्षाचा जनाधार वाढवण्याचा प्रयत्न करावा. आणि हे काम हर्षवर्धन सपकाळ आणि त्यांची टीम निष्ठेने करेल अशी या ठिकाणी अपेक्षा आज तरी बाळगायला हरकत नाही. न राहून हे प्रत्येक राज्यामधल्या काँग्रेसनी हे जर केलं नाही तर काँग्रेसचं संघटनात्मक अस्तित्व या देशामध्ये शून्य व्हायला वेळ लागणार नाही. आणि हे मला वाटते गुजरातमधील काँग्रेस नेत्यांना राहुल गांधींनी दिलेला जो इशारा आहे की जे प्रत्येक काँग्रेस कमिटीमध्ये प्रत्येक प्रदेश पातळीवरील काँग्रेस कमिटीमध्ये असे काय 10, 15, 20 चेहरे आहेत की जे निवडणुकीमध्ये अंतर्गत स्तरावरती भारतीय जनता पार्टीला सातत्यानं या ठिकाणी मदत करतायत. आणि काँग्रेस लीडरशिप काँग्रेसचं असणारं संघटनात्मक जी बांधणी आहे ती संघटनात्मक बांधणी कमकुवत करतायत. आणि राहुल गांधी यांनी हे नेमकेपणाने या ठिकाणी ओळखलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची जबाबदारी या ठिकाणी दुसऱ्या फळीतील हर्षवर्धन सपकाळ यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाकडे ती सोपवलेली आहे. खरं तरी काँग्रेसमधल्या काँग्रेसचं असणारं जे पुनर्रचना आहे त्या पुनर्रचनेचा हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणून आपण त्या ठिकाणी बघूया. कारण का काँग्रेसमधली असणार जी प्रस्थापित लिडरशिप आहे या प्रस्थापित लिडरशिपच्या पुढे जाऊन काँग्रेस या ठिकाणी जशी महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक पातळीवरती बदल करू इच्छित आहे तशाच पद्धतीनं संबंध राज्यामधील प्रदेश काँग्रेस पातळीवरती बदल केले तर निश्चितपणाने पुन्हा एकदा काँग्रेसला नवसंजीवनी निर्माण होईल. पुन्हा एकदा काँग्रेस या ठिकाणी एक सशक्त पक्ष म्हणून आपला गमावलेला जो जनाधार आहे तो गमावलेला जनाधार पुन्हा एकदा प्राप्त करेल. आणि पुन्हा एकदा काँग्रेसला या ठिकाणी गतवैभव प्राप्त होईल. आणि सन्माननीय राहुल गांधी यांनी याची सुरुवात केलेली आहे असं आपण या ठिकाणी समजायला काही हरकत नाही. आणि याचं जाणीव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमधील नेत्यांनाही असायला हवी. तरच या ठिकाणी राहुल गांधी यांनी सुरू केलेले हे जे मिशन आहे हे मिशन हे पूर्ण होईल. आणि त्यानिमित्तानं गुजरात काँग्रेस आणि संबंध देशामधले असणार जी प्रदेश काँग्रेस लिडरशिपनी या ठिकाणी लक्ष देऊन एक निष्ठापूर्वक काँग्रेसचे या ठिकाणी काम करणे या ठिकाणी अपेक्षित आहे. तरच या ठिकाणी काँग्रेस पुन्हा एकदा देशामध्ये एक सशक्त मजबूत पक्ष म्हणून आपलं गेलेलं गतवैभव या ठिकाणी प्राप्त करेल आणि पुन्हा काँग्रेस सत्तेवरती येईल. या ठिकाणी इतकीच या ठिकाणी आपण इच्छा व्यक्त करूयात. आणि प्रदेश पातळीवरचं असणार जे संघटनात्मक अपयश आहे हे संघटनात्मक अपयश एखाद्या उदयाला येणाऱ्या नवीन फ्रंटवरती ते लादू नये. एका नवीन फ्रंटवरती ते
ते अपयशाचं खापर फोडू नये. जसं की प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांनी निर्माण केलेला जो एक थर्ड फ्रंट आहे, या थर्ड फ्रंटमुळे आमचा पराभव झाला. प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी ही BJPची बी टीम आहे म्हणून आमचा पराभव झाला. अशा पद्धतीची सबबी न देता संघटनात्मक पातळीवरती काँग्रेसला मजबूत करणं हेच या ठिकाणी काँग्रेस लिडरशिपने या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे लक्षात घेऊन या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांच्यासारखी नवीन टीम काँग्रेसला एक नवं उभारी देईल, नवं संजीवनी प्राप्त करून देईल, असं या ठिकाणी आपण इच्छा व्यक्त करायला या ठिकाणी काही हरकत नाही. नमस्कार, जय हिंद. तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि माझा यूट्यूब चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करा. धन्यवाद.